भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा खानापूर या शाळेचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज होतो आहे। युगायुगाने आज ज्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि केवळ स्वातंत्र्य मिळवून दिलं नाही तर पुढच्या अनेक पिढींसाठी एक आदर्श अहिंसात्मक मार्गाने एखादी गोष्ट कशी मिळवायची असा आदर्श करून दिला, अशा महात्मा गांधींच्या आज जयंतीच्या निमित्ताने सुद्धा या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे। त्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाला ज्यावेळेला माझे मित्र प्रकाश आंबेडकरांनी माझ्याकडे वेळ मागितला, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 19 साली केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहामुळे मी पुण्यामध्ये निवडणूक लढवायला गेलो आणि मग पुण्यामध्ये निवडणूक लढवला गेल्यानंतर आपण सगळेच जण जे आपल्याला मिळेल ते नीट कोल्हापूरला राहिलं, जिथे मी 20-22 दिवसांनी एकदा येतो, तरी सुद्धा आपला वेळ हा जास्तीत जास्त आपल्याला मिळालेल्या कामामध्ये असला पाहिजे असं म्हणून मी पुण्यामध्ये आणि मग 2 जिल्हे माझ्याकडे पालकमंत्री म्हणून आहेत, अमरावती आणि सोलापूर, त्या 2 जिल्ह्यामध्ये मी वेळ देत असतो। त्यामुळे आंबेडकरजी म्हटलं तुम्ही कुठलीही डेट सांगा, मी येतो आणि आपण पूर्ण दिवस कार्यक्रम करू। पण राजकारणामध्ये तुम्हाला तुमच्या मनात जे असेल ते करता येतं असं नाही। आज संध्याकाळी एक महत्वाची बैठक पुण्याला लागल्यामुळे तडक इथून कोल्हापूरला घरी न जाता निडोरी मार्गे मी पुण्याला जाणार आहे। आणि त्यामुळे केवळ आणि केवळ ह्या कार्यक्रमासाठी मी आलो आहे, ज्यात खानापूरमध्ये कार्यक्रम आहे। हा जसा माझ्या दृष्टीने श्रद्धेचा विषय आहे, तसं प्रकाश आंबेडकरांची निवडणूक ही 2 महिन्यावर आलेली असताना कुठलाही रॉंग सिग्नल जाऊ नये, काहीतरी गडबड झालेली दिसते म्हणून दादाने याने कॅन्सल केलेलं दिसतंय अशी वर्तमानपत्रांना बातम्यांसाठी संधी मिळू नये, किंबहुना अच्छा ऑल द वे महालक्ष्मीने उतरलो, आंघोळ पूजा केली आणि डायरेक्ट इथे आलो, इथून डायरेक्ट पुण्याला झालो। त्या कार्यक्रमाला मी या ठिकाणी आलोय। त्याला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपले आजचे आमदार, आपले भावी आमदार। पत्रकारांनी काही याची बातमी करू नये, रुटीन कामासाठी फोन आला होता। परभणीला एक उपोषण सुरू आहे, तिथे जरा तुला जाता येईल का म्हटलं, जरा भाषण संपलं की डायरेक्ट आउट बघतो। तर मग आपले आजचे आमदार स्वाभाविकपणे उद्याचे आमदार, यावेळेला काही ना काही कारणाने मंत्रीपद राहिलं तेही मिळून जाईल असे भावी मंत्री सुद्धा। राजकारणात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, मला असं वाटतं की त्यांची वेळ आता जवळच झाली आहे। तसे प्रकाश आंबेडकरजी व्यासपीठावर उपस्थित, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयनजी, जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मीना शेनकरजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे संचालक नंदकुमार ढेंगेजी, दत्तात्रय उगले, मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, ही सगळी मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, ही आम्ही सगळे एकमेकाचे भाऊबंद तरी आहोत, नाही ते मित्र तरी आहोत। आणि ज्या वेळेला 75 ते 80 किंवा 70 ते 80 मी खूप शालेय विद्यार्थी आणि कॉलेज विद्यार्थी असताना यायचो आणि तो आमच्या वडिलांचा दंडक होता की शेवटचा पेपर झाला की आमचं मुंबई पाटगाव बसचं तिकीट काढलेलं असायचं, ते शाळेच्या सुरुवातीच्या आदल्या दिवशी यायचं, 2 महिने इथून हलायचंच नाही, का तर आपल्या गावाशी आपली नाळ जोडली पाहिजे। आता मी इतके वर्ष आम्ही सगळेजण एकमेकांचे मित्र आहोत, असे मानसिंग डबडे, बाळासाहेब भोपळे, दिलीप पाटील, भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण सावंत, अलकेश कांदळकर। नावं घेताना मला नेहमी भीती वाटते की एखादं नाव राहिलं तर जाताना माझा शर्ट घेतला तर मी दिसलो नाही का, आता कोणाकोणाची नावं घ्यायची, त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे माजी विद्यार्थी कसे उत्साहाने आलेले आहेत, काय चेहरे आहेत, सगळ्या जुन्या आठवणी एकमेकाला सांगतायत, फेटे वेटे किती सुंदर दिसतात सगळ्यांनी। सगळ्यात आमचे तात्या भेटले, आता ते शाळेत होते म्हणजे आता त्यांचं वय 80, ते शाळेत होते ते जवळजवळ 70 वर्षापूर्वी, बरोबर ना, 10व्या वर्षीच आपण प्राथमिक शाळेत असतो। असे सगळे माजी विद्यार्थी, ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा याच्यामध्ये 1ला, 2रा आणि 3रा नंबर मिळाला, अशा शाळेचे मुख्याध्यापक आणि त्या शाळेतले सर्व शिक्षक आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी, ज्याचा उल्लेख, माझी एक सोय असते की मी सगळ्यात शेवटी भाषणाला उभं राहतो, सगळे मुद्दे आलेले असतात,
त्यामुळे मी फक्त एकच वाक्याचं भाषण करायचं असतं की माझ्या आधी ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं. मला काय वाटेल, त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात की तुम्ही जे म्हणालात त्याला मम. पण असं मी गेलं तर आंबेडकरजी मला पुन्हा ओढवणार नाहीत. त्यामुळे मी त्यांचं स्वाभाविकपणे निवडणूक जवळ आल्यामुळे अपेक्षा आहे की मी नवीन काही घोषणा त्यांच्यासाठी कराव्यात, त्या माझ्या तयार आहेत, ज्या उद्याच्या प्रेससाठी मोठ्या बातम्या असू शकतात. तर त्या सगळ्यात शेवटी करतो. ही शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 साली केव्हा तरी आम्ही शाळेत असताना पहिली, दुसरी, तिसरी, चौथी त्या काळापासून मी येतो. आमचं घर त्यावेळेला माळावरचं एकटंच घर होतं, बाकी सगळं गाव इकडे होतं. आमचे आबा असे जिद्दी होते. ते म्हणाले की हे घर छोटं पडतंय, आपण माळावर घर बांधू. हळूहळू ती कॉलनी झाली. तर तेव्हापासून आम्ही गावात आल्यानंतर काय काय करायचं, तर शाळेत जायचं, तळीमावळ्यात जायचं, असा ठरलेला क्रम होता. आणि लहानपणी आपल्याला काही स्वप्न पडतात, सगळीच खरी ठरतात असं नाही. आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा आपल्याला ताकद मिळाल्यानंतर आपण प्रयत्न करतो. तर मला सारखं स्वप्न असं पडायचं की ही शाळा मोठी झाली पाहिजे आणि तळेमाऊलीचं मंदिर मोठं झालं पाहिजे, जायला सुकरता आली पाहिजे. हे मला आठवतं की दर मंगळवारी वडिलांचा तो क्रम ठरलेला असायचा की सगळ्यांना घेऊन भावंडांना मंदिरात जायचं. मग दर एक अर्ध्या तासाने मी म्हणायचो की बाबा पाय दुखले, तर ठीक आहे, आपल्या गावामध्ये ती पद्धत आहे ना की आलं एक आहे कोपऱ्याला आलं म्हणत मग 2 तास ताबडावायचं. तसं ते दर अर्ध्या तासाने म्हणायचं बस आलंच असं करत 1.25 तासाने आम्ही पोहोचायचो. तेव्हा डोक्यामध्ये त्या बालवयात असं आलं की इथे रस्ता व्हायला पाहिजे, इथे 3 मिनिटात झालं पाहिजे. मंदिर एवढूसं वाकून जायचं, नारळ फोडायचा, गुरुवात बसलेले असायचे, ते मंदिर मोठं झालं पाहिजे. आणि मग आपल्या सगळ्यांच्या कृपेने एक गिरणी कामगाराचा मुलगा, जी कल्पनाच करू शकत नाही, शेवटी काँग्रेसचं दुखणं हे आहे. प्रकाश आंबेडकरांचे वडील काय, तुमचे वडील काय होते हो? बिद्री कारखान्याला कामगार. आमचे आई वडील दोघेही मिलमध्ये कामगार. अशी कामगारची पोरं आमदार कशी होतात, अशी कामगाराची पोरं मंत्री कशी होतात? 14 ते 19 म्हणजे 8 खाती होती, 8. आणि विरोधी विधान परिषदेचा मी नेता होतो, त्यामुळे अघोषित मी नंबर 2 होतो, महसूल मॅड होतो. हे काँग्रेसचं दुखणं आहे की अरे बाबा कोणीतरी त्यांचा वडील आमदार पाहिजे, आई सरपंच पाहिजे, यांचं काही नाही, चालले आमदार होत आहेत, मंत्री होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत. काय मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे, रिक्षा चालवायचे, रिक्षा ड्रायव्हर एकनाथजी शिंदे, भाड्याची रिक्षा, स्वतःची रिक्षा नाही. वडील त्याचे आजही जिवंत आहेत. मला त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटतं. किती कष्टाने एकनाथजीनं उभं केलं. हे काँग्रेसचं दुःख नाही, तो माझा आजचा विषय नाही. पत्रकार म्हणतील की जरा तुम्ही रचनात्मक कामावर बोला, परंतु त्या लहानपणापासूनचं स्वप्न असताना ताकद आली. आणि मग मी निर्णय, आणि त्यात पीडब्ल्यूडी मिनिस्ट्री आली. मग मी पीडब्ल्यूडी खात्याला म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की रस्ता करताना तो आपल्या योजनेतला लागतो. हा कुठला योजनेतला, हा डोंगरातला रस्ता. तुम्ही योजनेमध्ये आणला, योजनेमध्ये आल्याशिवाय निधी टाकता येत, योजनेमध्ये आणला, तो सगळा आता योजनेचा रस्ता आहे, जिल्हा परिषद रस्ता आहे. योजनेमध्ये आणला, निधी दिला आणि त्याचा सगळा रस्ता पूर्ण केला. मग मंदिरासाठी पैसे मिळाले, मंदिर मोठं उभं राहिलं. आज पंचकृषीमध्ये मंदिर कसं बांधावं यासाठी लोक बघायला येतात, दर्शनाला येतात. दरवर्षी त्या मंदिराचा वर्धापन दिन आपण करतो, 8-10 हजार लोक येतात, प्रवचन करतात. तसं हे शाळेच्या बाबतीत माझ्या डोक्यात होतं. आणि अचानक अटलजींच्या नावाने एक योजना आली, ओजस नावाची, आणि त्या योजनेमधून आपल्याला पैसे मिळाले. मी बाळासाहेब भोपळेंच्या पत्नीला मुद्दाम शोधून वर आणून बसवलं, कारण त्यावेळेला मुख्याध्यापक होता. डोकं खाणं म्हणजे काय याचं मोठं उदाहरण ते आहे. मला सारखं फोन करतो. हो हो वहिनी होताय नाही, कधी होणार बघा बाकीच्यांचं झालं, आमचं राहिलं असं करत त्यावेळेला तो 1 कोटीचा निधी मिळाला. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मधल्या काळात काय काय घडलं आणि ते मागे पडलं होतं. आंबेडकरांनी त्याला ह्या नवीन योजनेमध्ये कन्व्हर्ट केलं. आणि माझं स्वप्न जे होतं की शाळा म्हणजे शानदार. तर मला आठवतं की मुंबईमध्ये आम्ही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायचो. मग आम्हाला सारखं असं वाटायचं की आपण मोठ्या शाळेत गेलं पाहिजे. मोठ्या शाळेची मोठी मैदानं, मोठ्या इमारती, मोठ्या लायब्ररी, मोठ्या लॅबोरेटरी. मग आम्ही आईवडिलांच्या सारखे मागायला लागलो. वडील कामगार, ते म्हणायचे रे ते महानगरपालिकेच्या शाळेत घातलं तेच नशीब समज बाबा, तुम्ही कमवा. मग माझी एक बहीण, मला एकूण 5 बहिणी, ती पण अशीच माझ्यासारखी हट्टी होती. काल परवाकडे मुंबईतल्या जीटी हॉस्पिटलमध्ये सिनियर नर्स म्हणून रिटायर झाली. तिथे चिमण्याला त्याचं गाव आहे. तर आम्ही दोघे म्हटलं की जर आईवडिलांचं म्हणणं असं आहे का की तुम्ही कमवा आणि तुम्ही शाळेत जा,
कमवायला लागू आपण. मग आम्ही अनेक उद्योग केले. सकाळचं दूध पोचवायचं, त्यावेळेला काचेच्या बाटलीतून दूध यायचं. आम्ही 3 रुपये एका बाटलीचे दरमहा आम्हाला मिळायचे. प्रकाश आंबेडकरांच्या घरी 30 दिवस बाटली दिली की रोजचे 10 पैसे त्यामुळे 3 रुपये मिळायचे. पण करता करता आई वडिलांपेक्षा आम्ही जास्त कमवायला. मग मला आई वडिलांनी दादरची मुंबईतली आजही सगळ्यात प्रसिद्ध शाळा, त्यावेळेला त्याला किंग जॉर्ज म्हणायचे, तर राजा शिवाजी म्हणतात, त्या शाळेमध्ये काय ग्राउंड, काय इमारती, काय शिक्षक. मग आम्हाला एकदम दिशा मिळाली. बहीण नर्स झाली, मी विद्यार्थी परिषदेत गेलो वगैरे 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 वगैरे. त्यामुळे शाळा सुरुवातीच्या काळात चांगली मिळाली तर त्याला त्याच्या खूप गोष्टी त्या लहान वयामध्ये पिकअप करता येतात. आणि त्यामुळे माझा आग्रह होता की आपल्या गावची शाळा मोठी झाली पाहिजे. ती झाली. मी त्याबद्दल जे त्याच्यात होते त्या सगळ्यांचं अभिनंदन करून मी जे सीईओना म्हटलं आणि शिक्षण अधिकार मिळालं की मी एक काम पूर्ण झालं की म्हणतो चला आता पुढे काय. जो थांबतो तो संपतो. सारखं त्याला पुढचं 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 दिसलं पाहिजे. आणि त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की अब और क्या करना है. तर ते मला म्हणाले की डिजिटल क्लासरूम करना है. अरे डिजिटल क्लासरूम तर करेंगे भाई, कल उसको पैसा भेजते हम लोग. पण या शाळेला थोडं जिवंत करा. या शाळेच्या प्रत्येक भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज येऊन द्या, धर्मवीर संभाजी महाराज येऊन द्या, महात्मा ज्योतिराव फुले येऊन द्या, लोकमान्य टिळक येऊ द्या, स्वातंत्र्यवीर सावरकर येऊ द्या, बाबासाहेब आंबेडकर येऊ द्या, झाशीची राणी येऊ द्या, अहिल्यादेवी होळकर येऊ द्या. आणि मग त्यांच्या जीवनातले प्रसंग एका वर्गाच्या भिंतीवर सगळे. चलो आप इसमें टेंडर निकालने में समय गवाएंगे, हमको आपके निधि से करना ही नहीं. आप एक अच्छा आर्टिस्ट लाओ, स्कीम तैयार करो, सारा पैसा मैं दूंगा, मैं पैसा दूंगा. ताकि वो सरकारी कामात एक मोठा प्रॉब्लेम आहे की टेंडर. मग L1 नीट नाही मिळाला तर रिटेंडर. आणि मग ती वर्क ऑर्डर मिळण्यात वेळ, मग आचारसंहिता लागली. तो झंझट ही नहीं चाहिए ना. आचारसंहिता के बाद भी करते रहो. एक आर्टिस्ट अच्छा ढूंढो, वो स्कीम रखे आपके साथ कि कितने दीवार मिल रहे हैं, उन दीवारों की मिलकर क्या स्कीम बनती है. तो चलो, तो स्कीम में शिवाजी महाराज चाहिए, तो स्कीम में महात्मा गांधी चाहिए, वो आप करो. और भी चीजें जो लगेगी, जे ज्या ज्या गोष्टी करतील लागतील त्या आपण सगळे नक्की सांगा. आणि माझ्या गावची शाळा असं नाही तर मग हे एक आदर्श उदाहरण सगळ्या शाळांना मिळेल की एक शाळा अतिशय उत्तम कशी केली पाहिजे, त्या शाळेमध्ये काय काय असलं पाहिजे. शाळेतल्या लोकांनी म्हणजे माझ्या बसल्या बसल्या खूप डोक्यात काय काय चालू असतं. त्यामुळे मी माझ्या डोक्यात असं आलं की शिक्षक बरे असल्याशिवाय शाळा खरी नाही. इमारतीला काय करायचं. तर शिक्षकांसाठी काही गावकरी म्हणून इन्सेंटिव्ह देऊया असं माझ्या डोक्यात आलं. आता बसल्या आम्ही गावकरीच आहे ना, अजून आमचं शेतीवाडी सातबारा इथेच आहे. आणि सगळं झाल्यानंतर इथेच जायचं राहायला. मला इथे फार आवडतं. मी अखिल भारतीय सरचिटणीस झालो आणि मग 2 वर्ष इथे राहिलो. 93 ते 95 रोज असं चालत कल्याणकोडीपर्यंत जायचो. आणि त्यामुळे या शिक्षकांना आपल्याला काही इन्सेंटिव्ह देता येईल का. आता मी माईकवरून बोलू शकणार नाही की ज्याच्यातून इथे ट्रान्सफर मागितली पाहिजे लोकांनी, चांगल्या शिक्षकांनी. खानापुरात गेले ना की इन्सेंटिव्ह मिळतात. इन्सेंटिव्ह काय काय असू शकतं म्हणजे यादी करूया. आणि सीईओना म्हणूया की हम हमारे स्कूल में पढ़ाने वाले हमारे बच्चों को पढ़ाते हैं तो हमारे किसी से कलेक्शन करेंगे और सबको इन्सेंटिव्ह देंगे. इन्सेंटिव्हचं स्वरूप ठरवू. कोणीतरी अशा एखाद्या माणसाने प्रमुख व्हा की काय इन्सेंटिव्ह दिल्यानंतर शिक्षक त्या गावाकडे पोस्टिंग व्हावं म्हणून पळत येतील असं बघा. त्यामुळे शिक्षक आणि इमारत चांगली असली की खूप गोष्टी करता येईल. प्रकाशजींनी ही इच्छा व्यक्त केली की अशा शाळा सगळ्या चांगल्या झाल्या पाहिजे. ग्राउंड, त्याची कंपाऊंड, मुलींची स्वच्छता. बदलापूरच्या घटनेमध्ये ती स्वच्छतागृह वाईट होती वगैरे नाही, तो वेगळाच विषय आहे. पण मुलींची स्वच्छतागृह हा आता मोठ्या प्रमाणावर शाळांमधला आणि सार्वजनिक महिलांची स्वच्छतागृह त्यावर अनेकांनी ते पुण्याचं काम आहे म्हणून केलं पाहिजे. त्यांना कुठेतरी आडोशाला जावं लागणं ही काय आपली अभिमानाची बाब नाही. आणि त्यामुळे सगळ्या शाळांमध्ये काय मिनिमम कराल तर मुलींची स्वच्छतागृह नीट करून टाका, लायब्ररी समृद्ध करून टाका, लॅबोरेटरी समृद्ध करा, मग बिल्डिंगकडे या असं शाळेच्या निमित्ताने मानतो. आता प्रकाशजी स्वाभाविकपणे आणि कोणीतरी आता असं म्हणेल की ह्यांना इथला पुढचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, मग शिवसेनेचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार कोण दिले, खूप लोक इच्छुक आहेत, तुम्ही असं कसं काय करता, मग त्यांचं तुम्ही आजच दुकान बंद करून टाकता काय. मला माझ्या आयुष्यामध्ये राजकारणामध्ये खूप उंचीपर्यंत गेल्यानंतरही नॉर्मली राजकारणामध्ये जे सांभाळून 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 याला काय वाटेल त्याला काय वाटेल त्याला काय वाटेल प्रेसवाले काय लिहितील असं म्हणण्याची सवयच नाही. मला जे समजतं, कोणाला शंका आहे का या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिकीट मिळणार आहे.
शंका इकडे महिलांमध्ये कोणा शंका आहे? मग जर तुम्हाला शंका नाही तर मी तर निर्णय प्रक्रियेतला मला कशाला शंका असेल ना. हा मी त्यांनी मिनिस्टर व्हावं हा माझा आशावाद आहे की सरकार आल्यानंतर कोणाकोणाला काय मिळेल आणि विशेषतः शिवसेनेच्या नेते आमचे एकनाथजी शिंदे हे काय ठरवते माहिती मग माझा आशावाद नाही. मी प्रयत्न करणार ना. माझ्या गावचा माणूस मी नेहमी नेक्स्ट जनरेशन उभे करतो. तसं आम्ही धनंजय माडकांना असं म्हटलं आता कोल्हापूर जिल्हा आणि इकडून पश्चिम महाराष्ट्र तुम्ही सांभाळायचा. तिकडून माझा तरुण नेता आला मुरलीधर अण्णा मोहोळ तो केंद्रात मंत्री झाला एका मिनिटामध्ये. खासदार झाला असं आजपर्यंत झालंच नाही. पहिल्या टर्मला मिनिस्टर झाला. तू अण्णा त्याला मी अण्णा म्हणतो तू अण्णा इकडून ये आमचा मुन्ना इकडून येईल आणि मग गोष्टी सांगेन युक्तीच्या चार असं मी आहेच तुमच्याबरोबर. तसं जर प्रकाश आंबेडकर एक तरुण नेतृत्व आहे तर तेही मिनिस्टर होईल हे सांगायला काय भविष्य काय लागतो का. पण माझा तो आशावाद आहे. पण त्यांच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही असं मला वाटतं. एक सूतगिरणी त्यांना मिळाली. त्या सूतगिरणीला पुरेसा निधी दिलाय अजून निधी योगायोगाने माझ्याकडे वस्त्रोद्योग मंत्री मग खातं आहे. माझं भाग्य असं आहे की माझे वडील मिल कामगार आणि मी वस्त्रोद्योग म्हणतो. मिलला मी परवानगी देतो. कामगार किती बोनस किती मी ठरवतो. तर त्यामुळे वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मी त्यांना आश्वस्त करतो की ही बिल जी तुम्हाला मिळाली आहे सूतगिरणी त्यासाठी तर निधी देऊ कारण ती सँक्शन झाली आहे. पण एक नवीन कन्सेप्ट परवा एकनाथजींनी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मांडली ती सँक्शन करून टाकली की त्या सूतगिरणीच्या बरोबरीने एक मिनी टेक्सटाईल पार्क असावं. म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये कापूस आला मग जिनिंग झालं. आपल्याला जर प्रक्रिया माहिती असेल तर जिनिंगमध्ये सगळ्या काढून त्याच्या गठड्या बांधल्या जातात. मग धागा झाला मग कापड झालं मग त्याचं ब्लिचिंग झालं. कापड झाल्यानंतर त्याचं रेडीमेड गार्मेंट म्हणजे कपडेही झाले. असं कापूस ते फॅशन असा त्याचा पॉप्युलर शब्द आहे. हे एका कॅम्पसमध्ये करण्यासाठी नॉर्मली 500 कोटी लागतात. तर मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही 18 घोषित केली. त्यातलं आत्ताच घोषित करतो ते घोषित करायला मला काय मी मंत्री आहे ना बाबा. आत्ता घोषित करतो की यांची सूतगिरणी होता होता मागोमाग त्यांना 150 कोटीचं मिनी टेक्सटाईल पार्क आम्ही देऊन टाकू. आचारसंहितेच्या आधी त्याची फाईलवर सही करून टाकतो म्हणजे मग कोणी त्याची गडबड करायला नको. असंच MSW सामाजिक न्याय खात्याकडे होतं. उच्च शिक्षाकडे होतं. माझ्याकडे उच्च शिक्षा मंत्री म्हणून काम आहे. तर सामाजिक न्याय करून ते आमच्याकडे आलं. खूप त्याच्या कोर्ट कचेऱ्या चालल्या आणि आता MSW माझ्याकडे आलं. एक MSW त्यांना हवाय का सुरू आहे स्वयं अर्थसहाय्यित मधलं जे आहे त्याचं त्यांना अनुदान हवं आहे. तर ते MSW स्वयं अर्थसहाय्यित मधून पूर्ण अनुदानाकडे जाण्यासाठी 100% या आचारसंहितेच्या आधी जर प्रयत्न करता आला तर मी करतो. आणि जे MSW आहे त्याच्यामध्ये काही अडचणी असतील तर त्याही मला सांगा. तशा 2 घोषणा करतो. आज एवढ्या पुरे अजून मला यायचंय त्यांच्या प्रचाराला. मी आता आल्या त्यांना म्हटलं की गावागावात भाऊबंद आहे. गाडी काढून गावागावात जाऊन फिरणार. विशेषतः 14 ते 19 मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. इतका निधी या भागात दिला आहे. किती ब्रिजेस किती रस्ते किती स्वच्छता लिमिट नाही. ते सगळं 19लाही त्यांच्यासाठी आम्ही वापरलं. कारण भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती. आता ही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी युती आहे. आमच्या सगळ्या नेत्यांना हे व्यासपीठ नसताना जाहीरपणे सांगतो की युती धर्म पाळायचा आहे. तो मी नक्की पाळतो. त्यामुळे मी त्या आगामी काळात त्यांच्या प्रचाराला येईन त्या बाकीच्या उरलेल्या गोष्टी नंतर करतो. शेवटचं एक वाक्य बोलून माझं बोलणं संपवतो. माननीय मोदीजी आणि मी माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं त्याच्यामुळे खूप आमची जवळीक आहे. आणि आता स्वाभाविकपणे ते मुख्यमंत्री झाले भेटणंही कमी झालं. पण मला ते एकदा असं म्हणाले की तेव्हा ते जस्ट पंतप्रधान झाले होते. मला ते म्हणाले की दादा आप जिस गांव में रहते हो उस गांव में दुख ही नहीं बचा. तू ज्या गावात राहतो त्या गावामध्ये दुःखच राहिलं नाही असं तू किती वर्षात करू शकशील. मी विचारात पडलो. म्हटलं बघ फिर गांव याने फिर मेरा खानापुर भी बोलना पड़ेगा फिर मेरा कोल्हापुर भी बोलना पड़ेगा. हाँ दोनों बोलो. तो म्हटलं की ऐसा है कि प्रश्न जो है वो काम करने लायक है उत्तर देने लायक नाही. मी कसं आता सांगू की किती वर्षात मी माझ्या गावात दुःख राहणार नाही अशा स्थितीला आणेन. पण इस पर मैं काम करना शुरू करतो. त्या काम करण्यातून तळेमौली झाली. रस्ता झाला. गावामध्ये असंख्य गोष्टी झाल्या. गावात शाळा झाल्या.
आता मी गावची एक 3 जणांची समिती घोषित करतो. त्याच्यामध्ये एक त्याच्यामध्ये 3 जणांमध्ये एक भारतीय जनता पार्टीचा असावा, एक शिवसेनेचा असावा, एक राष्ट्रवादीचा असावा. त्या 3 जणांनी आता गावात काय उरलं आणि केवळ रस्ते गटर नाही, माणसांच्या समस्या. मग एक ताई आहे, तिला दिल्लीला ऍडमिशन मिळतंय, पण दिल्लीत कुठे व्यवस्था होणार माहीत नाहीये. घ्या ते काम हातामध्ये, आपण दिल्लीत तिची कशी व्यवस्था करायची बघतो. एक कोणीतरी मुलगा आहे, त्याचं खेळात सिलेक्शन झालं, पतियाळ्यामध्ये त्याला जायचं, विमानाचं तिकीट, घ्या ते काम समोर येते. सो 3 जणांना मी अधिकार देतो. ज्यात काही शासकीय योजना असतील, काही माझ्या खिशातल्या योजना असतील. खिशातल्या म्हणजे लोकसहभागातून. माझा लोकसहभाग इतका मोठा आहे कारण मी लोकांची कामं करतो. लोक म्हणतात की अहो माझं काम झालं, आम्हाला काही काम सांगा. म्हणजे माझी गरज काहीच नाही. माझा शर्टाचा रंगही बदलत नाही, माझा पॅन्टीचा रंग बदलत नाही. मला बायको म्हणते की मध्ये मध्ये जरा काळ्याची म्हणजे दुसरं म्हटलं काय आवश्यक काय, त्याने काय होणार म्हटलं. तर माझ्या गरजा इतक्या मर्यादित आहेत की लोक मला जेव्हा म्हणतात तेव्हा म्हणते की तुमच्याकडे ठेवा, लागलं की मी वागतो. तर तसं सरकारी योजनांव्यतिरिक्त माझं PR, माझा CSR, माझा लोकसहभाग खूप मोठा आहे. आणि त्यामुळे मी या तिघांना अधिकार देतो की त्या गावामध्ये कोणाचं कर्ज थकलं, चिंताग्रस्त आहेत, बँकेत जायचं, निगोशिएट करून घ्यायचं. बँक म्हणेल मग चला आता एक 10,000 तरी भरा. तो म्हणणार की 10,000 नाही म्हणजे 2,000 आहे, तुम्ही 8,000 रुपये द्या, 10,000 भरा, त्याला NPAतून त्याचं अकाउंट काढून घ्या. असं मुलींचं शिक्षण प्रायोरिटी, प्राधान्य. ज्येष्ठांच्या समस्या प्रायोरिटी, प्राधान्य. महिलांच्या समस्या प्रायोरिटी, प्राधान्य. यावर गावातल्या 3 जणांनी, 3 पक्षाच्या 3 जणांनी मिळून काम करावं आणि जे लागेल ते मागावं. मला जे काय करतो ते पाहतायत कोल्हापुरात आणि आता पुण्यात, त्यांना हा कॉन्फिडन्स येईल की बा ह्याच्याकडे काही मागितलं तर कोणाच्या तरी हाताबाहेर पडतो आणि आणून देतो. ते आपण सगळ्यांनी करावं असं आम्ही मुस्ता म्हणतो. प्रामुख्याने महिलांच्या रोजगारात प्रवीण सावंतांच्या घरी आम्ही अगदी उद्या परवाकडे नवरात्रीचं सुरू करावं अशी कल्पना आहे. महिलांचा रोजगाराचं एक मोठं युनिट आम्ही सुरू करतोय. त्यासाठी नागपूरहून एक ताई वारंवार यांना मार्गदर्शन करायला मी आणतो आहे. तर महिलांचा रोजगार हा एक विषय झाला. असा गावाचा मला मोदीजींना सांगायचं आहे की मेरे गाव में अब दुख नहीं बचा है. आजारी पडले, ऍडमिट करा, बिल कमी करून घ्या, पैसे नाही तर औषध आणून द्या. या सगळ्याला ब्लँक चेक मी आज देऊन जातो. ज्या ब्लँक चेकचा उपयोग करून 3 माणसांनी माझ्या पक्षाचा, तुझ्या सेवेमध्ये पक्ष नाही, निवडणूक आहात ना एकेकाला आरोप करायला. तर ती 1 महिना निवडणूक झाली की उरलेले 4 वर्ष 11 महिने जे आहे ना ते सेवा, मैत्री, दोस्ती. मला अनेक जण म्हणतात की हो तुम्ही ते उद्धवजींना कॅडबरी दिली. मग काय झालं, कॅडबरी दिली मी किती, आता मी कॅडबरी वाटणार आहे तर त्याला काय अडचण आहे. कारण निवडणुका वेगळ्या, राजकारण वेगळं, दोस्ती वेगळी. तसं आम्ही गावातल्या विकासासाठी हे करणार आहोत. त्याच्यामध्ये पक्षविषय आम्ही काही आणू नये मध्ये अशी एक गावच्या विकासाची योजना घोषित करतो. तालुक्यासाठी घोषित करतो की ह्या तालुक्यातली एकही मुलगी अशी असता कामा नये. ती ट्रस्ट, मी कशातच नसतो, माझा एक स्वभाव आहे की दिवसभर काम करून झोपून राहिलं, पण 30 ट्रस्ट झाले. मग कधी प्रवीण सावंत म्हणाला, म्हणतो की करो ट्रस्ट, कहीं ना कहीं से वहाँ ट्रस्ट पर पैसे डालेंगे हम, लेकिन लड़कियों की शिक्षा के लिए काम करो. तर तसं तालुक्याच्यासाठी तालुक्याचा एक नेता शिवसेना, तालुक्याचा एक नेता BJP, तालुक्याचा एक नेता राष्ट्रवादी, गावातली 3 माणसं पाहिजे, तालुक्यातली. त्यांनी एक उद्या ट्रस्ट करा, 8 दिवस लागतो फक्त. त्याला लागेल तेवढे पैसे मी मिळवून आणून देईन. आणि या तालुक्यातल्या मुलीला शिकायचं आहे, तिला शिकायचंच नाहीये, लवकर लग्न करायचंय, शिकायचंय तर पैसे 100% फी माफ तर केलीच आहे, पण त्या व्यतिरिक्त पैसे लागतात ना. ती पुण्यात शिकायला गेली तर रूम घ्यायला लागते, मेस लावायला लागते, एखादी छोटीशी 2 व्हीलर घ्यायला लागते, त्याला पेट्रोल लागतं, 4 मैत्रिणींसारखं वागावं म्हणून पॉकेट मनी लागतो, आपण देऊ. त्यामुळे तालुक्यातली एकही मुलगी पैसे नाही म्हणून शिकायला पुढे गेली नाही. अगदी विदेशात जाऊ देत, पूर्जवळची एक मुलगी विदेशात जाऊन परत आली आहे, सगळं तिचं बीज केलं. त्यामुळे या तालुक्यातली एकही कॉलेजची मुलगी ही तिला पैसे नाहीत म्हणून पुढे गेली नाही, MPSCला गेली नाही, UPSCला गेली नाही, असं होता कामा नये. तसं झाल्यास लोकल नेते जबाबदार असतील. कारण मी तर द्यायची तयारी दर्शवली. तुमचं काम काय तर माणसं शोधणं, शहानिशा करणं. कारण असं काही घोषित केलं की ज्याला आवश्यकता नाही ते रांग लावायला लागतात. शहानिशा करणं, माझ्या पुढे मांडणं. मी तुम्हाला सायन्सचे अधिकारी देऊन टाकेन की तुमची शहानिशा झाली ना
तुम्हाला योग्य वाटलं ना देऊन टाका, सही करून देऊन टाका. अशा 2 गाव आणि तालुका अशा घोषणा करतो. प्रकाश आंबेडकरांना आश्वस्त करतो की माझ्याच्याने जे होईल ते करणार, परंतु तुम्हाला जिंकायचं आहे. म्हणजे तुम्हाला जिंकायचं आहे ह्यासाठी मी काही वेगळं सांगायला नको. तुम्ही खूप माहिर राजकारणी आहात, तुम्हाला बरोबर माणसं टॅकल करता येतात. परंतु जिथे कुठे तुम्ही कमी पडाल तिथे आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे आहोत. हे सगळेजण पाठीमागे आहेत. ही शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.